भैयासाहेब आंबेडकरांचा, भैयासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा। जय भीम, जय भीम, जय भीम। या ठिकाणी महाराष्ट्राचे ख्यातकीर्त गायक, गीतकार, संगीतकार गुरुवर्य आदरणीय पोकरीकर दादा ते 1974 साली सामने दीक्षा घेऊन बौद्धाचार्य झाले आणि जवळजवळ 50 वर्षापासून फुलेशाहू आंबेडकर चळवळीला त्यांचं मोठं योगदान आहे। त्यांची गाणी घराघरामध्ये वाचता आहे। फुलेशाहू आंबेडकर चळवळीला खरं बंद यांचं काम दादांनी केलेलं आहे। या ठिकाणी आपल्या विनंतीला सर्वांच्या मान देऊन दादा या ठिकाणी आले, त्याबद्दल दादांचे या शाखेतर्फे अभिनंदन करतो। दादांनी प्रवचनाला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। भैयासाहेब मधावून होते, खूप प्रेमळ होते आणि त्यांनी शिक्षण कमी झालं असलं तर काम मात्र त्यांचं अतिशय प्रामाणिक होतं। मी एक मुद्दा मांडला होता रवंदेपुरीजवळ की गुरुजी जसं आपण म्हणतो उच्चार कसा असावा, सब पापस साकारण, सब डबल ब, इकडे लक्ष द्या माझ्याकडे, सब पापस साकारण कुशलस उपसंपदा सचित्त परिवर्तन म्हणजे सचित चित्त सगळं चांगलं होईल। तुमचा आचार शुद्ध नाही, तुमचा विचार शुद्ध नाही, तुमची नीती शुद्ध नाही आणि चांगली अपेक्षा करा ते होणार नाही। आणि ही गोष्ट बाबासाहेबांनी जेव्हा असं ठरवलं की सारा भारत बौद्धमय करी 1956 साली तुम्हाला मला देशातील तमाम दलितांना, आता कुणी दलित नाही, बौद्ध धर्माची दीक्षा दिली चंद्रमणीच्या हस्ते आणि ती घोषणा मात्र भैयासाहेबांनी लक्षात ठेवली आणि त्यांनी ठरवलं की बाबासाहेबांचा उर्वरित काम मी माझ्या कर्तृत्वानं पूर्ण करीन। त्यांनी ते काम आतापर्यंत भारतीय बौद्ध महासभेचे उपासक आहे, आतापर्यंत कार्यरत असणारी भारतीय बौद्ध महासभेची कृती आहे, मला आनंद होतो पाहून। आणि आता त्याचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट भीमराव आंबेडकर आहे। भीमराव आंबेडकर म्हणजे भैयासाहेबांना जास्त शिक्षण घेताना मॅट्रिक शिकले होते, पण भैयासाहेबांचं इंग्रजी म्हणजे त्यावेळीची 11वी, आता LLB झाली त्यालाही कळणार नाही, पण भैयासाहेबांची इंग्रजी चांगली होती आणि ती इंग्रजी चांगली असताना बाबासाहेबांचा प्रत्येक विचार आपल्या कृतीत आणण्याचं काम, आचारात आणण्याचं काम भैयासाहेबांनी केलं। यावेळी त्यांचं लग्न झालं कुणाबरोबर, मीराताई आंबेडकर यांच्यासोबत, आणि लग्न झाले त्यावेळी ते 41 वर्षाचे होते। किती वर्षाचे म्हणजे, आणि ते त्यांच्या लग्नाला बाबासाहेब दिल्लीला होते, आजारी होते, तब्येत बरी नव्हती, येऊ शकले नाही, पण त्यांनी दादासाहेब गायकवाड पक्षाचे संदेश देते बाबासाहेबांना गुरु मानणारे, बाबासाहेबांपेक्षा वडील होते ते दादासाहेब गायकवाड, ही गोष्टी लक्षात ठेवायची आपण, पण ते बाबासाहेबांना गुरु मानत त्यांनी पाठवलं आणि त्यांच्या लग्नाचा सोहळा पार पाडला। ज्यांच्या आईमध्ये ते राहत असताना त्या परिस्थितीबरोबर समोर जात होता, त्या लहानपणी पोलिओ नावाचा जो आजार आहे लहान मुलांना झाला की पायाशी पाडण्यासारखे होते। आता तुम्ही पाहताय की व्हीलचेअरवर बसतोय, माझं तोंड बोलतंय, माझं हृदय चाललंय, पण मला चालता येत नाही, चालता येत नाही तरी माझं काम बंद नाही। गुरुजीला म्हणलं आहो तुमच्या इकडे बोला, मी येतो बाबा, काही चार्ज द्यायला लागेल। आता लोकांचा समज आहे कोपरीकर जास्त पैसे घेतात गाड्याला द्यावा, अरे काही द्या पण द्या, खात्यावर
मरण्यापेक्षा समाजाला काही सांगता नाही येत. आणि म्हणून इथं त्यांना विनंती करून आलो ह्या गोष्टीवर चालावं. आणि त्यांनी गाण्यामध्ये मी जेव्हा गाण्याचे कार्यक्रम करू लागलो मला खूप कार्यक्रम मिळायला लागले. आणि मग बौद्धाचार्य असताना मग नाही कार्यक्रम यायचे विधी. मग मी जरा ते थांबवलं म्हणतो बौद्धाचार्य तुम्ही जरा थांबा. कारण एका कार्यक्रमाला गेले तर भैया साहेब तुम्ही गाता चांगलं. आणि असं त्याच्यात गाता पण चांगलं. हो भैया साहेब मला खूप आनंद व्हायचा भैया साहेब. आणि भारतीय महासभा याचा तेव्हाचा मी बौद्धाचार्य 74 त्यांच्या काळात युद्ध झालं. त्यांच्या काळात दंगल झाली. कुठे वरळीला दंगल झाली. आणि त्या दरम्यान सगळे नेते फुटलेले होते. तेव्हा मी एक शेर दिला होता. स्टीलचे लोखंडाचे जर्मनचे सारे चमचेच ना. अरे दोष देता कुणाला हे सगळे आमचेच ना. हे कशावरून दिलं की भैया सर्वांनी जाहीरपणे सांगितलं जोपर्यंत आपला समाज एकत्रित येत नाही, जोपर्यंत सर्व एसटी एससी ओबीसी घटनेप्रमाणे वागत नाही, बाबासाहेबांच्या विचाराने जात नाही, संघटितपणे राहत नाही, तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही. हा विचार भैया साहेब करारी होते. नाही मी भैया साहेबांना जवळून पाहिजे. मला त्याच्याजवळ बसलो. भाई संघाने तिथं राहतात 7 रस्त्याला. तिथे एक सभा होती. त्यांचं भाषणही ऐकलं. भैया साहेबांना आपल्या भरत्या बाबासाहेब तिथे ना भैया साहेब तिथे. बाबासाहेबांना एवढा वेळ मिळाला नाही त्याच्याकडे. पण त्यांच्या आधाराने भैया साहेब त्या आधाराने बाबासाहेब आणि माता रमाई खूप चिंतेत होते. कारण बाबासाहेबांना 5 मुलं झाली. किती मुलं झाली? आणि भीमाईला किती झाली बाबासाहेबाच्या आईला? किती? बाबासाहेब किती रत्न? जोरात बोला रे. बाबासाहेब 14वे रत्न. आणि त्यानंतर या महापुरुषाचा जन्म झाला आणि गर्भधारण झाली नाही. तर भैया साहेबांना 5 मुलं. बाबासाहेबांच्या मुलांची नावं काय? रमेश, गंगाधर, हिंदू आणि राजरत्न आणि यशवंत. राजरत्नावर बाबासाहेब खूप प्रेम करायचे. खूप म्हणजे इतकं प्रेम करायचे. गुदगुदीत राजरत्न. परंतु शेवटच्या क्षणी त्याच्या कपनाला देखील पैसा नव्हता. बाबासाहेब परदेशात आणि माता रमाई इथे. तिने आधाराने खंडलेली महिला. बरेच वरलेला जायची, शेणा गवळ्या कापायची आणि पैसा जमा करायची आणि बाबासाहेबांच्या शिक्षणाला पाठवायची. आणि घरात यांना चटणी भाकर करून घालायची. 2-2, 3-3 परिवार. आता स्वतःच्या मुलाला कोणी लवकर येऊन घालत नाही. पण असं असताना देखील रमाई भैया साहेबांचं संगोपन केलं. बाबासाहेब वाडी तिथं राहिला ना. 5 पोरं 4 गमावली. बाबासाहेबांनी चिंता नाही. आणि रमाईला म्हणते बाबासाहेब अगं रामू तुला जो रोग आहे त्या रोगाचे 100पेक्षा जास्त डॉक्टर या भारत देशात आहे. पण माझ्या समाजाला जो रोग लागलेला आहे त्या रोगाचं डॉक्टर फक्त भीमराव रामजी आंबेडकर. तेव्हा राजरत्नाला त्याला पोचवलंय. आणि बाबासाहेबांनी त्या गोष्टी निघाले गेलं पाहिजे. त्यांचा भाऊ पाहत राहिले भीमराव का मला गेलं पाहिजे. आणि भैया साहेब पण हे सगळं भैया साहेबांना कळत होतं जे घडलं. कारण ज्येष्ठ चिरंजीव होते भैया साहेब. त्यांच्या डोळ्यासमोर सर्व झालेलं असताना भैया साहेब काही बोलू शकत नव्हते, करू शकत नव्हते.
अहो लहानपणी ते तो रोग झाला, त्या रोगाच्या वेळी त्यांची औषधं करून करून त्यांचा मामा होता कोण, शंकर धोत्रे. कोण? शंकर धोत्रे. त्यांना हे झाडपाल्याची औषधं किंवा ह्या रोगासाठी काय करावं लागेल तर ते समुद्र किनारी जायचे, वाळू जे आहे त्या वाळूमध्ये असे कमरे एवढे खड्डे करायचे आणि त्याच्यात भैयासाहेबांना उभं करायचं. असं करून करून ते लहानपणी तो रोग गेला, पण नंतर तो पुन्हा त्रास देऊ लागला. पण भैयासाहेबांनी त्या दुखण्याचा भाव केला नाही, त्या दुखण्यामुळे काही अपेक्षा केली नाही कोणाला. ते तसेच संकटाशी झुंजत राहिले. पक्षाची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचे गट तर पडले, त्या वेदना त्यांच्या हृदयात होत्या. लोकांनी मला याची खंत वाटते की आंबेडकरी इतिहासकार जे आहेत, आंबेडकरी इतिहासकार बिनारांनी भैयासाहेबांची नोंद जेवढी घ्यायला पाहिजे होती तेवढी घेतली नाही. अरे एवढ्या मोठ्या महापुरुषाचा सुपुत्र काय केलं नाही त्यांनी. बाबासाहेबांच्या जेव्हा बाबासाहेब 1956 साली निर्माण झाला आणि निर्माण झाला आता काय करायचं, त्यांनी त्या महापालिकेला अर्ज केला. महापालिकेला अर्ज केला की इथे आम्हाला बाबासाहेबांची बांधायचं आहे, स्मरण बांधायचं आहे. तुम्ही ठीक आहे आम्ही देऊ तुम्हाला 12 महिन्याची जागा. नाही म्हटलं, मागितलेल्या जागापैकी 40 बाय 40 ची जागा पाहिजे. आणि मग नाविलाजाने देणार नसाल तर ते आम्ही हक्काने छिनून घेऊ. का? इथे बाबासाहेबांचं आपण करण्यात आलं आणि इथे बाबासाहेबांची लेकरं दरवर्षी हजारो लाखो करोडो बाबासाहेबांच्या दर्शनाला येतील आणि त्याची स्मारक इथे व्यवस्थित असेल. तर याला काय, त्यासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजायला तयार आहे, पण ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे. महापालिकेने आणि महाराष्ट्र शासनाने हे मान्य केलं आणि ती जागा बाबासाहेबांच्या चैत्यभूमीचे खरे शेतपगार, खरे निर्माते, कष्ट करून मेहनतीने बापाची इमान राखून बापाच्या शब्दाला जाणून ते स्मारक चैत्यभूमीचं भैयासाहेबांनी उभं केलं. ते कसं, त्याच्यासाठी पैसा गोळा केला. आता आपली मगाशी म्हटल्याप्रमाणे अहो बाबासाहेब वारले त्यावेळी तिथूनच आपण प्रचाराला सुरुवात झाली. बाबासाहेब कसे मेले, बाबासाहेबांना पुणे मारले. अहो ती महाजी साहेब आणि भैयासाहेब यांचे एवढं अतूट नातं प्रेम होते एकमेकावर की खारला राहायची बाई, खारला राहायची, भैयासाहेबांच्या भेटीला तिथून पायी जायची. एवढं प्रेम त्यांचं होतं. आणि या लोकांनी स्मारक बांधण्यासाठी पैसे तर गोळा झाले, मग ते कुठे गेले कसे गेले कोण पचायचं. आणि मग भैयासाहेबांनी ठरवलं आता एवढे पैसे कोण आणायचे. त्यांनी ठरवलं स्मारक तर बांधायचं. आणि मग त्यांनी महू जिथे बाबासाहेबांचा जन्म झाला, कुठे जन्म झाला, महूला, त्या महूच्या ठिकाणाहून बाबासाहेबांनी भीमज्योत काढली. भैयासाहेबांना बाबासाहेबांची भीमज्योत, तिचं नाव काय, भीमज्योत. आणि मग ती भीमज्योत अख्ख्या महाराष्ट्रात उत्तर प्रदेशाला सर्व गावागावात फिरवली आणि सांगितलं की ही भीमज्योत बाबासाहेबांना ज्या ठिकाणी जपण केलं आपण त्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक आपण उभं करणार आहोत. आणि त्याच्यासाठी तुम्ही जर बाबासाहेबांचा बाप म्हणता, तुम्ही बाबासाहेबांनी जर तुमचा उद्धार केलाय, बाबासाहेबांनी तुमच्यासाठी रक्ताचं पाणी केलंय, तर तुमचं कर्तव्य तुम्ही पार पडा आणि या चैत्यभूमीसाठी दान द्या. त्या काळची लोक किती दानशील असतील, एवढे पैसे जमा केले भैयासाहेबांनी आणि प्रामाणिकपणे तो सगळा पैसा चैत्यभूमी उभारण्यासाठी खर्च केला. आणि चैत्यभूमी सगळ्या, मला तर असं म्हणायचं आहे की भैयासाहेबांच्या आयुष्यातलं सर्वोत्तम पुण्यकर्म कोणतं असेल तर
देशातल्या जगातल्या करोडो लोकांना बाबासाहेबांचं दर्शन करून दिलं तेच भैयासाहेब. अरे उपकरणाची फेल कशी घेणार तुम्ही? कोणत्या आदेशाने, कोणत्या ऋणाने बंधन? बाबासाहेब तुम्ही आणण्याची कातडी काढली आणि ती बाबासाहेबांना अर्पण केली तरी उपकरणाची फेल होणार नाही. किमान बाबासाहेबांचे काही करता नाही आलं तर किमान बाबासाहेबांच्या नावाला गरज लागेल असं प्रत्येक ग्रुप या मताचा मी आहे प्रामाणिक. मी तुम्हाला सांगितलं की मी आता 50 वर्ष हे गाणं घेतोय. मी कोणत्या देवाचं धर्माचं किंवा कोणाचं गाणं लिहिलं नाही, रेकॉर्ड केलं संगीतकार म्हणून. 1000पेक्षा जास्त अल्बम तयार केले. काय केले? अल्बम प्रिझम मध्ये कामाला होतो. आता हे काय केलं पण बाबासाहेबांच्या एवढं केलं ते सगळं निश्चय पाहिजे आम्हाला करता आलं ते आम्ही करू. आज भैयासाहेबांना 111 वर्ष झाली. भैयासाहेबांना चार कोण आजचे तुमचे माझे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांना लोक साहेब म्हणे. काय म्हणे? साहेब. बाबासाहेबांना काय म्हणे? नाव घ्यायची ताकद नव्हती कुणाची. आणि ते साहेब होते म्हणून भैयासाहेब आले आणि भैयासाहेब होते म्हणून आज बाळासाहेब. आणि म्हणून बाबासाहेबांची चैत्यभूमी राहिली. भैयासाहेब हे स्वतः घडले. बाबासाहेबांचा केवळ काय म्हणतात आपण सावली किंवा आशीर्वाद. आता आशीर्वादांतून त्यांना भरवत नाही पण आशीर्वाद आणि सावली या मागणीची या भैयासाहेबांना पडली. आणि त्यांनी ठरवलं की बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. बौद्ध उपासक तयार झाले पाहिजे. श्रामणे तयार झाले पाहिजे. श्रामणे आता आपल्या लोकांना कोणाला माहिती नाही. जे बौद्ध असतील त्यांनी श्रामणे झालंच पाहिजे हा नियम आहे. मग 10 दिवस 15 दिवस मी भैयासाहेबांच्या अधिपत्याखाली 76 श्रामणे झाले. 74 बौद्धाचार्य झाले. आणि गायक तुम्ही लहानपणापासूनच गाणं गातो. मला एक किस्सा सांगतो. भैयासाहेबांच्या या घोषणेमुळे आम्ही ज्यावेळी मालवणीला राहिलो मालवण त्या ठिकाणी वजीर बुद्धी नावाच्या भंतीजी यांना नियमित केली. नाव ऐकलंय तुम्ही? वजीरा बुद्धी कसले? ब्रह्मदेशाचे वजीर बुद्धी नावाचे बनते. त्यांना बोलवलं की चैत्यभूमीला जेव्हा ते मुंबईला आले ते प्रथम चैत्यभूमीलाच राहिले. त्यांनी मला म्हटलं आपण सामने म्हणावं. बाबा भैयासाहेब होतो पाहिजे सामने होण्याचे असं होण्याचे. तर त्याने जवळजवळ मालवणीमध्ये आम्ही मला मी धन्यवाद देईन तुम्ही मुलांना घडवण्यासाठी हे चांगलं कृत्य केलं. पण 500 लोकांना मालवणीमध्ये सामने दीक्षा समारंभ आम्ही घडवलं. भैयासाहेब लय खुश झाले. आणि भैयासाहेबांना म्हटलं आजही तुम्ही जेव्हा चैत्यभूमीकडे जाता ना तिथं भीमछाया संघ नावाची संस्थेचा बोर्ड असतो. तिथे 5 तारखेला सकाळी पासून 6 तारखेला संध्याकाळी 12 वाजेपर्यंत पाणी वाटपाचं काम गेले 40 वर्ष आम्ही करतो. गेले 40 वर्ष केवळ भैयासाहेब आमचे प्रमुख सलाहकार ते नाही तरी त्यांचं नाव आम्ही काढते ना. ते आमच्या हृदयात आहे, ते आमच्या नीतीत आहे, कृतीत आहे. भैयासाहेबांचं हे काम फार मोठं आहे. भैयासाहेब स्वतःच्या बरोबर उभं राहिले. त्यांनी बुद्धभूषण देश काढला. त्या देशमध्ये काय करायचं त्याच्या नावांचं भारतभूषण नंतर त्याचं बुद्धभूषण नामांतर झालं. आणि त्या प्रेसमध्ये त्यांना म्हणजे याची लय आवड होती. कशाची? छापखाना छपाई करणं
पेपर वाचलं. वाचण्याची आवड बाबासाहेबांच्या रक्तात जे होतं ते भैयासाहेबांच्या रक्तात होतं. वाचण्याची आवड भैयासाहेबांना इतकी प्रचंड होती की विचारता सोय नाही. पण त्या बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस मध्ये जनता आणि भारत दोन पेपर चालवत होते आणि चालवता चालवता बाबासाहेबांनी भैयासाहेबांच्या कडे ते सुपूर्द केलं सगळं. आता येत चालू काय करायचं ते कर. तेव्हा थॉट ऑफ पाकिस्तान, जेव्हा देशाची फाळणी व्हायची वेळ आली, हिंदुस्थान पाकिस्तान होण्याची वेळ आली, तेव्हा थॉट ऑफ पाकिस्तान हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला आणि तो इंग्रजीमध्ये प्रामुख्याने. लक्षात घ्या, आता एम.ए. झालं तरी त्याला नीट इंग्रजी येते, पण भैयासाहेब 11वी शिकले, पण त्यांनी इंग्रजीमध्ये असताना थॉट ऑफ पाकिस्तान हा ग्रंथ इंग्रजीमध्ये बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस मध्ये छापून काढला आणि तो गाजला देखील. बाबासाहेबांच्या ज्या ज्या इच्छा होत्या, इच्छा काय होती की माझा प्रत्येक बौद्ध बांधव बौद्ध झाला पाहिजे. कारण लोक आता आमची ज्या संस्थेत काम करायचं आहे 1965 साली त्याची स्थापना झाली आणि त्यावेळी जवळजवळ 70-80च्या दरम्यान आम्ही काय करायचो, लग्नाला कोणी बोलवलं तर माझं नाव दादा गुरुजी तुम्ही या लग्नाला येतो ना. लग्नाला गेलं तर नवरा बरोबर बोलले जात, नवरी मुंडवळ्या घातलेल्या आणि ते पिवळे धमक आणि तसेच बोलत त्या स्टेजवर चालायचं आणि मग मी जायचं. मी गेलो का मी म्हणायचं कोणी आई वडील कोणी तुझी ऐका तुम्ही असं करणार ना तुम्हाला कुठून बोलवलं, तुम्ही गुळगुळीत बौद्धाचार्य. पण आणि भंडारे यांचे भंडारे नावाचे सदस्य होते अध्यक्ष. कुठे नामदेव रसूल जिथे राहत होते ढोरचा त्याच्या बाजूला एक बटाट्याची चाळ आणि त्या बटाट्याच्या चाळीमध्ये तो विधी करण्यासाठी सगळ्यात बौद्धाचार्य चांगला प्रभाकर मला निमंत्रण दिलं. माझे भाऊ होते ज्या दावलीकर म्हणून म्हणे आपल्याला राहायचे गेलो लग्नाला गेलो आणि खुर्चीवर बसला असा नवरी आली डोळे वगैरे घालून. तर म्हटलं बाळा इकडे तुझं नाव काय नासा शिकला ते 8वी 9वी. आता एक काम करा, तुमच्या आईवडिलांना बोलवा, वधू पिता माता पिता यांनी स्टेजवर यावं. काय आले ते धावून पळत विधी करता लग्नाला चालू करायचं. आता एक काम करा, या वधूला वधू माझ्या पित्याने घेऊन जा आणि या वराला घेऊन जा, यांना आंघोळ घाला आणि पाणी शुभ्र कपडे घालून पुन्हा स्टेजवर आणा. तोपर्यंत लग्न लागत. जय भीम याला कुणी आणलं हो हे काय असं पण असतंय का? असंच असतंय. तुम्ही बौद्ध आहात, तुम्ही बाबासाहेबांना मानता, तुम्ही बुद्धाला मानता, मग तुम्ही जर बाबासाहेबांना मानता तर 22 प्रसिद्ध बाबासाहेबांच्या पाहिल्या पाहिजे. तुम्ही बुद्धाला मानता तर बुद्धाचं तत्वज्ञान आचरणात आणलं पाहिजे आणि हे जोपर्यंत तुम्ही आणत नाही तोपर्यंत तुम्ही बौद्ध नाही. आता मी बाबासाहेबांच्या आज्ञा हे बाबासाहेबांनी सांगितलं हळद लावू नका आणि तुम्ही हळद लावल्याशिवाय राहत नाही, मळवट घालू नका, मळवट बांधल्याशिवाय राहतच नाही. तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं की त्यावेळी मी फोटो घेतले बाबासाहेब बुद्ध बघत मारले स्टेजच्या खाली उतरलो लगेच चाललो रस्त्यावर. नवरी आणि नवरदेवाचे ते नातेवाईक आमच्या पाठीमागे म्हणलं बाबा ते आणि बाबाच्या नवरदेवाचे आंघोळ घालून आणतो पण तुम्ही चला म्हणजे आधी घेऊन येतो स्टेजवर काय शेवटी त्यांना घासून घासून तोंडाचे हातपाय सुटले त्यांचे. म्हणजे माफ करा, मी जाहीरपणे सांगितलं आई वडिलांनी माफी मागा. आम्ही बाबासाहेबांच्या विरुद्ध बौद्ध धर्माच्या विरुद्ध जे केलेलं कृत्य आहे ते याच्यानंतर होणार नाही. त्यांनी माफी मागितली आणि तेव्हा या पठ्याने केलं नाव.
आता दुसरी गोष्ट, आमचे लोक लई लापट लोक आहेत काही. नाही ना, थोडी तिकडे नाही. मी अख्ख्या महाराष्ट्राचं नाही, देशात कुठं कुठं जाऊन आमचे मलाही सांगता येणार नाही. पण लोक बाहेर बाबासाहेब बुद्ध, बाबासाहेब बुद्ध, आणि घरात सगळे तेच होते. माझी एक बहीण आहे, त्या बहिणीने आग्रह झाला, काय दादा तो आता एवढा मोठा झाला ना, माझ्या गावचे लोक म्हणतात तुझा भाऊ येतच नाही. बरं म्हणलं येतो, कधी येऊ. तर मी तिकडे प्रचार जाऊन आला. भैया साहेबांच्या आदेशानुसार भाऊ जमाचा प्रचार झाला पाहिजे म्हणून मी ढोलकी पेटी घेऊन खेड्यापाड्यात, आता मी आता बघतोय ना, लई दिवसांनी अशी वेळ आली मला एवढ्या लोकांना बोलण्याची आणि रस्त्यावर बसण्याची वेळ तुम्ही आणली, त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. काय पण त्या गावात गेलो की बुद्धविहाराला साथ केली आणि तिथं बसायचो. ढोलकीवाल्याला म्हणायचो पप्पाजी भाड्याला, ढोलकीवाला अजूनही जिवंत आहे, त्याचा भाऊ सुरेश ढोलकीला सामान लावून झाडू काढायचो. आणि मग ते सकाळी सुरू व्हायची आमची. आणि मग लोक म्हणायचे अरे कोण आले आपल्या गावात. मग ते लोक तेव्हा लोक म्हणायचे अहो चला ना आमच्याकडे चला. मग तिथे गाणी काय आठवणी भीमाच्या राहणार, जपा बुद्धाच्या धर्मात राहणार, आठवणी भीमाच्या राहणार, जपा बुद्धाच्या धर्मात राहणार. अरे नका तमाशा जाऊ जाणार, हे लोक ध्यानावरती आणणार. आणि लोक म्हणायचे अरे याचा मोठा का आणि महात्मा फुले, बाबासाहेब बुद्ध हे सांगायचं काय सुपारी नाही बरं का, फुकाट बोलूनच फिरलोय निमन 4-5 वर्ष. आणि नंतर मग आता तुमच्या आशीर्वादाने खूप नाव झालं आणि त्याच्यामुळे पण हे काम करायचं. आम्ही पॅन्थरच्या जेव्हा स्थापना झाली तेव्हा पॅन्थरला लोक घाबरत. पॅन्थरची 20-25 पोरं जमा करायची. पोरं जमा झाली तर तुमच्या दारासमोर उभं राहायचं. काय तुमचं ना अमुक फलान, हे कोण आहे, हे कोण आहे हे सांगायचं नाही. एक पहिलं काढा, हे तुम्हाला गोडीत सांगताय. तुमचा उद्धार कुणी केला, यांनी केला का नाही. कुणी केला, बाबासाहेबांनी. बाबासाहेबाशिवाय बुद्धाशिवाय फोटो दिसता कामा नाही. दुसऱ्यांदा जर आम्ही आलो आणि हे फोटो दिसले चोपून काढल्याशिवाय कुणी असो चोपूनच हे कडक देवस्थान आहे. काढा म्हणलं 33 कोटी देव आहेत ना, ते मलाच घाबरतात म्हटलं कोणाला नाही घाबरत. आणि मग त्याचा एक शेर आहे, नाम पर यहाँ कितने भगवान हो गए, नाम पर यहाँ कितने भगवान हो गए, बस एक इनके कर्म से हम सभी इंसान हो गए. हम गुलाम बनकर रहते, तुम्ही गुलामच असता. अरे मनुस्मृतीने महिलांना कसलं स्वातंत्र्य दिलं नाही. आज जी महिला मग बामणाची असो, मराठ्याची असो, कुलव्याची असो, कोणत्याही जाती धर्माची महिला भारतात सुरक्षित आहे, ती केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळी आम्ही ते फोटो काढायचो. आणि माझ्याकडे फोटो जायला जायचं पदाच्या पैशाने एक नटबोल बाहेरचं काढायचे, खेळे काढायचं, ते सगळं काढायचे. पोरं 2 तयार होती, फोटो काढायचे, ते फोटो काढायचे आणि आपले फोटो त्याच्यात घालायचे. आणि मग त्या फोटोची होळी त्यांच्या दरवाजात करायची. कुणाची ताकद नव्हती की तुम्ही असं काढता. पण झालं असं की लोक म्हणा हा पौराच्या नाही कडक आहे, याला आम्हीच नाही गेलो. अहो धंदा बंद, आता काय करायचं. धंदा बंद म्हणजे शनिवारी कार्यक्रम, रविवारी कार्यक्रम, सोमवारी कार्यक्रम, बुधवारी कार्यक्रम आता महिन्याचे 15 दिवस जवळजवळ माझे कुठे असायचे. 15 दिवस 500 धंदे तरी तर 700 रुपये नाही झाले. लय झाले नाही, 100 रुपये द्यायचे लोक पाकिटात घालून देते. 51 रुपये लय लोक आपल्याला पाकिटात घालायचे 50 रुपये आणि म्हणतो कुठे ठेवायचे. मी पैसे कधी धर्मविधीच्या हातात घेतले नाही. मी अशी हे जॅकेट मी तेव्हापासून घालतोय, कधीच घालत घालतो.
मग त्या जॅकेटला आजची सप्लाय करायचा, मग त्यांनी त्या जॅकेटला टाकायचं आणि घरी जाऊन बघायचे याच्यात किती, अरे 50 रुपये, वा वा, ₹1 रुपये आणि 100 रुपये खर्च करून काय कार्यक्रमाला. अरे काय मग म्हणलं पोखरी का, आता तू एम पण कर आता, कारण का नोकरीला मी होतो बॉम्बे टेन्शन, प्रचार प्रसाराचं काम करता करता वेळ डोक्यात होतं आणि एकच जगलं होतं, मी लग्न नाही केलं, अनमॅरिड आहे, हेही तुम्हाला सांगतो. काय आता मुलं नाही, बायको नाही, पोरं नाही, संसार नाही, पैसे नाही, म्हणजे झालं आपल्याला काय करून ठेवायचं. भाऊ लोकांचं ते भांडण करतील, संपत्ती प्रॉपर्टी किती याच्याकडे. मग म्हणलं मेल्यानंतर यांचं झगडा होण्याआधी जिवंतपणी काही ठेवायचं, पण शेवटच्या क्षणापर्यंत प्रचाराचं प्रसारात मी आता गुरुजींना म्हणत असतो, गुरुजी मी आता इथं ठाण्यामध्ये किती वर्ष झाले, 5 वर्ष. आता मी म्हणतो गुरुजी मला घरी तरी घेते, अहो एकदा गुरुजी म्हणतात पण ते काय कुणी आजूबाजूला एक कुणी यायचं आणि कुणी घ्यायला. इच्छा काय, मेरा तन में भी, मेरे मन में भी, मेरे तन में भी, मेरे मन में भी, यारो जय भी मानो, अरे मन मिट जाऊं तो कफन पे भी लिख देना जय भी. शेवटच्या क्षणी बाबासाहेबांचा हा विचार इच्छा आहे. लोकांचा असा समज आहे, तुझ्या पार्टीत आहे, तुझ्या पार्टीत आहे, तुझ्या पार्टीत आहे. मी बाबासाहेबांच्या पार्टीत आहे आणि बाबासाहेबांच्या पार्टीत असणारे सगळे लोक माझे आणि त्यांच्यासाठी मी काम केलं पाहिजे. तर मन झालं, मी आजारी पडलो तेव्हा बऱ्याच लोकांचे मला फोन आले, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष पार्टीवरती रामदास आठवले, बाळासाहेबांचे कार्यक्रम आणि हे सुनील कांबळे किंवा कवाडेश्वर सर्वांचे, कारण सगळ्यांबरोबर माझ्या संबंध लागते. आजही म्हणजे गेल्या वेळी मी बाळासाहेबांच्यासाठी 5 गाणी बनवली, 80,000 रुपये खर्च करून आणि ती बाळासाहेबांना पाठवली सुद्धा. कामाला लागा, काम करा म्हणजे चांगली गोष्ट आहे, काढू आम्ही त्यांना. ती गाणी युट्यूबवर आहे, माझं युट्यूब चॅनल आहे, मी रातभर बोलू शकतो, तबला पिठी नसला तरी. का आचारात पोटात भीम वाचावा, ओठात भीम वाचावा, अरे जय भीम म्हणणाऱ्यांनो तुमच्या रक्तात भीम असावा, नीतीत भीम असावा. बघा शिलाचाराला फार किंमत आहे मोठे. नीतीत भीम असावा, कृतीत भीम असावा, ओठात भीम असावा, पोटात भीम असावा. अशा पद्धतीने जगण्याचा प्रयास मी करत आहे, जगलो आहे. या सर्वांनी अनेक ब्रह्म परिषदा घेतल्या, थायलंड, ब्रह्म, बँकॉक, सारनाथ, इकडे धम्म परिषदा घडवल्या. आजही लोक धम्म परिषदा जे घडवतात ही भैया साहेबांची पुण्य आहे. धम्म परिषद घडवतात आज खेडोपाड्यात. आज मला धम्म परिषदेला यायचं तर ₹1,00,000 लोक देतात, 2-3 तास देतात म्हणताय ना. तर पण त्यावेळी बाबा भैया साहेबांनी हे सगळं घडवलं आणि हे सगळं घडवून कार्यक्रम घडवले, रामदेव दीक्षा समारंभ घडवले. लोकांनी बौद्ध व्हावं, बौद्ध धर्माप्रमाणे वागावं, बुद्धाच्या 22 प्रतिज्ञा पाळाव्या, बाबासाहेबांच्या मार्गाने या देशानं जावं, अशी फार मोठी धारणा भैया साहेबांच्या रक्तात. बाबा भैया साहेबांचे खरं रूल चैतन्य धम्म प्रचार प्रसार करणं आणि त्यांच्या मीराताई आंबेडकर भैया साहेबांची स्मृती. आज एवढ्या वर्ष पुणे अध्यक्ष राहिली का महिला, इथंच नाही राहिली ना, BSP नाही राहिली किंवा RPI मध्ये एवढे दिवस नाही, चेंजिंग होत गेलं, काँग्रेसमध्ये नाही राहिलं. पण सगळ्यात जास्त श्रेय, जास्त मेहनत मीराताईंनी भारतीय भूतमा सभा ही वाढवण्यासाठी घेतली, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. मान्य आहे की नाही?
आणि त्याच्याबरोबर आता कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब आहे, तेही प्रकर्षाने आता बौद्धाचार्य मला वाटतं जास्तीत जास्त बौद्धाचार्य निर्माण होत आहे. मी तर म्हणे प्रत्येक या विधीमध्ये टाकायचा मला 4 वेळा अटॅक आला. किती वेळा? 4 वेळा अटॅक आला. मला ऍडमिट केलं, परंतु ऍडमिट व्हायला जात असताना मी पूर्ण परिसर पाठ म्हणत जायचो. पहिल्यांदा जेव्हा 2023ला अटॅक आला, मी घाटकोपरमध्ये होते मध्ये, लोकांनी मला राजेवाडीला नेलं, राजेवाडी केमला नेलं. तिथे मी परिसर बोलत गेलो आणि त्यांनी पाहिलं बरे यांना ऍडमिट करायचं. म्हणजे कशासाठी? यांना काहीच नाही. आता काय करणार? काय हाणान घेऊन? आणि मी आजारी आहे, तब्येत बरी नाही माझी. मग माननीय आठवडे साहेबांनी फोन केला आणि मला तिथे ऍडमिट केलं. आणि शिंदे याच्यापर्यंत माणसाने दुसरी एक गोष्ट माझी सांगतो, या निष्ठेमध्ये एवढी ताकद आहे की माझ्या मैत्रीला किती माणसं येतील हे मी पाहणार नाही, पण जिवंतपणे माझ्या मैत्रीला किती माणसं येतील ती साक्षात मी डोळ्यात. ही सगळी बाबासाहेबांची पुण्य आहे, तथागतांची पुण्य आहे, भैया साहेबांची पुण्य आहे, आणि जे भिक्खू संघाची पुण्य आहे, उपासकांची पुण्य आहे, समाजाची पुण्य आहे. मी तुम्हाला जिवंत दान भाग पाहिजे सोनू निगम याचं गाणं रेकॉर्ड केलं आणि चैत्यभूमीवर 2092 साली काय चैत्यभूमीवर ती गाणं जिकडं ज्या स्टॉलवर जाईल तिथं तेच वाजत होतं. आता जे काय ज्यांनी ऐकलं असेल त्यांना ही काही बडाई नाही. मला इतका आनंद झाला, म्हणलं तिकडं काय इथं गेलं का तेच गाणं, तिथं गेलं का हे पाणी आणि गेले, इथं गेलं श्याम माझी बाळा वाटे किती. मग ती गाणी ऐकून मी माझ्याकडे माझ्या आयुष्यात तेव्हा 30 रुपये किंमत होती कॅसेट. तर 1000 कॅसेट मी विकली तिथे एका 4 तासामध्ये. माझ्या आयुष्यात 30,000 कमाई 4 तासात. ही पहिली कमाई ती बाबासाहेबांच्या मुळे बाबासाहेब एवढं देतात, काय करायचं नोकरीचं? ती नोकरीला तर राजीनामा दिला. मला परवडत नाही. बॉम्बे टेम्पलमध्ये ज्याला मी कामाला लावलं तो ठाण्यामध्ये राहतोय आणि तुम्हाला वाटतं मेला बिचारा, पण त्याला मी माझ्या जागेवर कामाला लावलं. त्याने फंड करून घेतली 30,000 लाख रुपये आणि त्याला मला वाटतं 30,000 रुपये पेन्शन आता त्याच्या बायकोला मिळते. तर मी त्यावेळी त्याला लावलं, म्हणजे गरीब एक्सपोर्ट भरण म्हणून मेरे को कोई जरूरत नहीं, मेरे को इतनी बड़ी नौकरी है कि उसके लिए मैं भी सकता हूँ, उसके लिए बन सकता हूँ. तर सांगायचं तात्पर्य असं की बाबासाहेबांच्या निष्ठेने बरंच काही दिलंय. आज तुम्ही विचार करा ना त्या रमाईला, ती रमाई तिचा आता आमच्या बाया कशा टमटमीत आहेत ना. हे जे बाजाराच्या खाली साडीच नाही ना, नवऱ्याने काय घेतलं तर त्याच्या मोठं तोटं म्हणून काय पाहिजे अधिकार आहे. रमाईचा बाबासाहेबांना साडी घेतलं आहे, 3 लुगड्याचं एक जुन्यात करून रमाई घालत होती आणि जसं मिळेल तसं रांधून बाळांना खुशी होती. आणि हा ऐकायला येते ना आवाज तसा जातोय तिथपर्यंत. बाबा हे काय आहे का असं काय खाली येतो ना आवाज तिथपर्यंत जातो, चिंता करू नका. आणि मी भेट नाही कोणा पोलीस बिलेसला तरी आला त्याला म्हणत थांब तिथं माझं सरपंच नाही. हो आपला काय झालं असं आहे का हे सगळं आमच्या बापाने दिलंय ना. आमच्या बापाच्या जीवावर तुम्ही भल्यावर खाताय पिताय राहताय आणि आमच्या जिगतारी करताय. आमच्या घरच्या 6:30 10 वाजता माईक बंद शेवटचं गाणं वाजवलं. काय म्हणाले 10 वाजता 10 वाजता अरे म्हणलं माझं गाणं बंद झाले होत नाही. बंद 6:30 मला कळत नाही एवढ्या मोठ्या महापुरुष आणि ज्याने देशाला घडवतं त्या महापुरुषाचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. एका दिवशी तुम्ही भान नाही ठेवू शकत. असा कोणता कायदा त्यांनीच लिहिला ना. त्या कायद्याला त्या महापुरुषासाठी थोडं सहन करा, थोडी लाज राहा.
हे माईक मध्ये बोललो मी काही घाबरत नाही. आता असंही गेलं तर माझं कुठं काही वाकडं करू शकत नाही. अशा पद्धतीनं जे भैया साहेबांना मिळालं ते बऱ्याचशा काही गोष्टी आहेत माझ्या डोक्यात. आता हे सगळं लिहून आणलं होतं पण आता वेळेचं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण समोर ठेवू. भैया साहेब म्हणायचे की संविधानाप्रमाणे सर्वांनी गेलं पाहिजे. मग देशात कोणत्याही जाती धर्माचा माणूस असेल माझं बोलणं कोणी ऐकत असेल. आणि मला वाटतं गौतम मस्के साहेब प्रोड्युसर डायरेक्टर आहेत त्यांनी माझं आता 2-3 गाणी रेकॉर्ड केली. ते म्हटले दादा तुम्ही तिकडे झालं तर मी पण येतो. यांच्या मुहापोटी ते पण माझ्या मागे लागून म्हणजे आला तर शूटिंग करा. शूटिंग करा तुमच्या चॅनलवर जाऊ द्या आणि जगाला पाहू द्या. काय आपल्याजवळ तसं काहीच नाही. जिथे जिथे छान आणि मग बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आज आपण साजरा करतो. आज किती लाखो लोक मी या व्हीलचेअरवर अख्ख्या याच्यात फिरलो. माझी तब्येत बिघडली का अख्ख्या याच्यात लोक म्हणजे डायबिटीस आहे भात खाऊ नका. अरे बाबासाहेबांचा भात आहे खा गेला तरी चालेल. बाबासाहेब आलं पुढं अहो म्हणे पुरी आहे तेलकट गायक आहे. अरे मी गायक झालो त्यांच्यामुळे पुरी त्यांची आहे का चैत्यभूमीला फिरलो मी. मग लोक मला आणून याचा वाटायचा जी माऊली भेटायची जो साहेब भेटायचा दादा जय भीम पाया पड मला आवडत नाही तुम्ही पाया पडले पाया पडायचे दादा कशी येतात काही गरज लागली तर सांगा. पण हा इथंच भेटता तुम्ही 9 वर्ष धावू शकतो. माझ्या आजारपणाला जवळजवळ 25-30 लाख रुपये गेले पण ते समाजाने दिले. समाजाने ही जाणीव ठेवली की हा माणूस जगला कसा. याने समाजाला काय दिलं जीवाला जीवाचं दान. मी काय दिलं भाग पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग चौथा. ही बुद्ध जीवन गाथा तुम्ही ऐका. बुद्ध जीवन गाथा लिहिली 100 काढायची. त्याच्यासाठी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हे ग्रंथ वाचावा आणि मी तो नेहमी वाचतो तोंडपाठ आहे. परत क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले तेही समाजाच्या पुढे आले पाहिजे तेही कळले पाहिजे. स्वप्नील बांदोडकर आनंद शिंदे यांच्या आणि भीम शौर्य गाथा बाबासाहेबांची गाथा देखील 100 काढण्याची ती सिरीजनं ते रिलीज केलं आणि लाखो लोकांनी तिकडे पाहिलं. तुम्ही ते ऐका माझं नाव टाका हे चॅनल पहा प्रभाकर मंजुळकर ऑफिस चॅनल त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं ऐकायला जे मला वाटलं बाबासाहेबांच्या प्रती ते तर मी गाणं लिहिलं रेकॉर्ड केलं आणि रेकॉर्ड करून लोकांच्या समोर आपला विचार मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये बाबासाहेबांशिवाय आपलं कोणीच नाही. बाबासाहेबांचं नाव घ्या पोट भरतं. बाबासाहेबांचं नाव घ्या. बाबासाहेब अमर रहे म्हणा. बाबासाहेब अमर रहे. अरे बोलो यार बाबासाहेब अमर रहे. बाबासाहेब अमर रहे. भैया साहेब अमर रहे. भैया साहेब अमर रहे. भगवान गौतम बुद्धाचा भगवान गौतम बुद्धाचा भगवान गौतम बुद्धाचा य म्हणजे यश ही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब ज्यानं जगावर अहो जगात एकही माणूस असा झाला आणि एवढे डिग्र्या कुणाच्या बाबतीत कुणाची लायकी नाही. आता यांची लायकी नसताना देखील बाबासाहेबांकडे भाष्य करण्याचं काम करतायत. यांना लाजा वाटल्या पाहिजे या मताचा मी आहे. बाबासाहेबांचे सर्व हिंदू मुस्लिम शीख ईसाई मराठा एसटी ओबीसी देशामधल्या 18 पगड जाती जमातीवर बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत. जोपर्यंत चंद्रश्री असणार आहे तोपर्यंत फिटणार नाही.
भैयासाहेबांची जयंती आहे, 111 वर्ष झाली त्यांचं स्मरण आपण केलं. मी संघमित्रा महिला मंडळ आणि भारतीय भोदिमा सभा आणि मग माझ्यासारख्याचा जगण्याचा काहीच उद्देश नव्हता. आजही बाबासाहेबांचा विचार सांगता सांगता मरण यावं अशी इच्छा आहे. आणि लोक म्हणतात काल परवा शिलाद्याच्या वैशाली शिंदे गेल्या, चांगल्या गायिका होत्या. त्या नागपूरच्या अमरावतीचे कवी सूर्यकांत भगत, ज्यांचं गाणं आहे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही दिसत्वा पुनवेची रात चितार्थ पूत झाले पुनवेची रात. हे गाणं विश्वनाथ भोसलेला मुंबईला आणून मी रेकॉर्ड केलं. खेड्यापाड्यातल्या असंख्य कलावंतांना मुंबईला आले का ते मुक्काम पोस्ट पोखरीकरांचं घर, त्यांना खायचं प्यायचं मस्त का खेड्यापाड्यात मला जाता येत नाही. हे लोक खेड्यापाड्यात बाबासाहेबांचा प्रचार प्रसार करतात म्हणून त्यांना त्यांचं रेकॉर्ड करायचं, कंपनीला द्यायचं आणि त्यांना गाडी खर्च करून अगदी मोठ्या आनंदात खुश. पण कुणाला शिष्य शिष्य बनवून त्यांना लुटायचं काम नाही करत. तर असं असंख्य काम आहे. तेव्हा संविधानाचं गाणं मी आता रेकॉर्ड केलं, युट्यूबवर तुम्हाला बघायला मिळेल. की संविधान बदलण्याची भाषा तर मी म्हणे ईव्हीएम मशीन जी आहे ना ही बंद करण्याची मोर्चा करा. ही मशीन जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत हे घातल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काही करा पण नेत्यांनी प्रामुख्यानं नेत्यांनी सर्वांनी हा विचार समोराचा जो विचार काढला वामन मिश्रा टीव्ही मशीन बंद व्हावी याच्यावर तो संघर्ष करतोय. मला वाटतं सर्व नेत्यांनी, सगळ्यांची नावं घेतोय, सर्व नेत्यांनी टीव्ही मशीन बंद व्हावी आणि तुमचे खासदार यावे, आमदार यावे सत्तेमध्ये, तरच तुम्हाला न्याय मिळेल. कारण तुम्हाला माहिती आहे त्यांच्या नावाची संस्था जेव्हा 72 साली जन्माला आली त्या पुण्यामध्ये एका महिलेवर अत्याचार झाला आणि ही मंडळी गाडी भरून 2 गाड्या गेल्या, अख्खं गाव जोडून काढून म्हणण्याचे आमदारांनी त्याचं गावावर असं काय करू नका. मग त्या पोराला आणा आणि या पोरीबरोबर तिच्या आयुष्यात का त्याचं लग्न लावून द्या आणि मग तो प्रश्न मिटला. आणि तेव्हापासून आतापर्यंत त्या पॅन्सरच्या लोक घाबरत होते. आता ही मंडळी सत्तेवर आली, आता कुणी काही घाबरेना आणि त्यांच्या विरोधात बोलण्याचं धाडस सर्व नेत्यांनी करावं अशी मी त्यांना हात जोडून पाया पडून विनंती करेन. का तर भैयासाहेबांचा उद्देश ते होतं, दादासाहेबांचा उद्देश तो होता, सर्वांचा उद्देश होता, बाबासाहेबांचा उद्देश तो होता. बाबासाहेबांनी जेव्हा घटना दिली तेव्हा सांगितलं की ही घटना सोन्याहून पिवळी आहे, पण हे चालवणारे हरामखोर जर चांगले नसतील तर ही घटना कवडी मोलाची आहे, काहीच किंमत नाही. आणि तसंच आता होत लागलंय. लोक म्हणतात नाही ना आम्ही घटना बदलणार नाही, पण आतमध्ये काय करतात, जोपर्यंत बहुमत त्यांना वर खाली मध्ये मिळत नाही तोपर्यंत जरी काही करू शकत नसतील, परंतु सत्ता आली हातात तर काही करू शकतात ना. तेव्हा याची काळजी म्हणून आंबेडकरवाद सर्व नेत्याने जे बाबासाहेबांना या देशाला सर्व जाती धर्माच्या लोकांना येणाऱ्या काळात आपण कर्तव्य दक्षपणे, कारण बाबासाहेब म्हणायचे याच्या आधी राजाच्या पोटातून जन्म येतो, कसा राजाच्या पोटातून, पण आता बाबासाहेबांच्या संविधानामुळे देशाचा राजा तुमच्या मताने देशाचा राजा होईल. तेव्हा ते कर्तव्य तुम्ही पार पाडा अशी मी तुम्हाला विनंती करेन. आता मला वाटतं मी इथे थांबतो आणि संविधानाचं एक गाणं तुमच्यासमोर सादर करतो. राम वही है, राम वही है, घनश्याम वही है, मगर उनके जैसा भी मेरा बदनाम नहीं है. इज्जत नाही ठेवली पण बाबासाहेबांना इज्जत दिली.
कृष्णानं महिलांना काय केलं ते त्यालाच माहिती बिचाऱ्यांना. पण बाबासाहेबांना इज्जत राखली पाहिजे. त्यांनी पाहिलं नाही मागाचं आहे, काही मानाचं आहे, काही मराठ्याचं आहे. सर्व जाती धर्माच्या महिलांना स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार बाबासाहेबांना संविधान दिला. आणि म्हणू जबरदस्ती नाही, पण नाही वाजवलं तर माझ्यासारखं वाईट. ना राम ने किया है ना रहीम ने किया है, ना राम ने किया है ना रहीम ने किया है. अरे याद रखो अहले वतन वालों, इस भारत को न्याय देने का काम मेरे भिल्ली के संविधान. ईसा मसीह ने अपने मजहब को ईमान दिया है. ईसा मसीह ने अपने मजहब को ईमान दिया है. प्यारे नबी ने कौम को कुरान दिया है. घर बनतोय. कृष्ण जी ने भक्तों को ज्ञान दिया है. अरे याद रखो मेरे भीम ने तो भारत को संविधान दिया है. सुर नाही, तबला नाही, पण सूर सुटत नाही. मुखात एक दात नाही, पण सुराशिवाय गात नाही. गातोय का नाही मला कळतंय तुला. बाबासाहेबांची पुण्य हे आयरे गायला नंतर गायची नाही. चमकते हैं जुगनू उजाला कर नहीं सकते. अरे तुम लाख जाओ मचाने, पर वो सूरज को आंधा कोई कर नहीं सकते. बरं त्याच्यात काही बदल होणार नाही. गायक लोक काय सुरत गात नाही, ऐकतही नाही. आणि मग ते म्हणतात आमचे गुरुजी, अरे गुरुजी असा नाही सुद्धा गातो का. गुरुजी म्हणतात सुरात गा, गानात गा. क्यों कि बाबा साहब के नाम से सारी दुनिया जुड़नी चाहिए. आता खरं बोलावं तर सख्या आहे ना घेतो काय कुठलीवर काय तरी त्यांना आलं होतं काय तरी. अरे पण जे खरं आहे तेच ना बाबा. 50 वर्ष झालं ती गाणं. किती वर्ष? 50 वर्ष. बाप म्हणला बाळा हा भिकासूट नाच सोडून दे. जातोय कुठं रातभर बोलत बसतंय. कुठंही कार्यक्रम असा कधी गेलो. मला गाणं कोणी शिकवलं नाही. पण तुम्हाला आता या निमित्ताने या लोकांची आठवण झाली. महाराष्ट्राचे महान गायक वामन दादा कडक यांचे शिष्य कोण? श्रावण दादा यशवंते. या माणसाने मला पहिला कार्यक्रम दिला आणि शाबासकीची पाठ झोपटली आणि मला म्हणाले अरे प्रभाकर यांच्या मागे पोहोचला जातो, आता तर चांगलं गातो. म्हणजे तुम्हाला कसं कळलं? अरे मी गाणं ऐकलं तुझं. म्हटलं मुंजाला मला वाटलं एवढा मोठा महान गायक. मला भीती वाटायची. मी भिकाजी भंडारे नावाचे गायक त्याच्या मागे परस केली. मी शकीला पुणेच्या मागे परस केली. त्याचप्रमाणे मी सायरा बेगमच्या मागे परस केली. ही नावं आठवतातच मला. किसन खराच्या मागे कोरस केली आणि त्यांच्या मागे कोरस करून गाणं कसं गायचं हे शिकलं. माझे गुरु रमेश खेडकर जे वामन दादा कडक, राजानंद जाडपाईने आणि श्रीधर वावळ या लोकांनी बाबासाहेबांना साक्षात पाहिलं. बाबासाहेबांची गाणी दिली आणि बाबासाहेबांची गाणी बाबासाहेबांच्या विचाराचा प्रचार प्रसार केला यांनी.
आणि म्हणून चळवळ जिवंत आहे. म्हणून बाबासाहेब म्हणत होते शाहिराचं एक गाणं माझ्या पुढाऱ्यांची 10 भाषा. हे बाबासाहेबांचं कौतुक केलं. वामन कर्ड आणि भीमराव कर्ड यांचं गाणं आहे. आणि म्हणून माझे गुरु रमेश खेडेकर, वामनदादा कर्ड, श्रीधर बाबा, मी यांना आपल्या आदरस्थानी मानतो. आणि बुद्धाने सांगितलं 2500 वर्षापूर्वी जीवन शर्म आहे, तार्किक बदल होईल, पण जाणं सगळ्यांनाच आहे. याच्यासाठी तुमच्याकडे गर्व नको, ताठा नको, नीती हवी, ती शुद्ध कर्तृत्व हवं, समाज उत्पन्नाची भावना पाहिजे. आपण आता हे पोखरीकर आले का, आपण ऐकण्याची भावना पाहिजे, सांगण्याची. आणि हे जे लोक करतात ते पुण्य करतात, संपादन करतात असं मी मानतो. आता हे गाणं गौतम सत्तार म्हणजे त्यांची पत्नी ती मी बहीण मारी काय करते, त्यांना खूप नवरा बायकोचा आता जर म्हणलं असं नाही इकडे कार्यक्रम त्याला ते तिथून रिक्षा करून इकडे आले. याचं म्हणणं काही ठराविक लोकांना सांगा की वस्ती बोलवा बरं. आणि मग हे गाणं त्यांनी लिहिलं, त्याला काही थोडंसं सुंदर रूप धारण करून छान नव्हतं ते मी रेकॉर्ड केलं. आणि बऱ्याचशा लोकांनी, मला वाटतं 5-6 हजार लोकांनी पाहिलं. 6 डिसेंबरला पण मी गाणं टाकलं. 6 डिसेंबरचं ते गाणं असं आहे. काय गाणं काय म्हणलं, आवडलं तर टाळ्या जोरात वाजवा, हे लक्षात ठेवा. संविधान बदलण्याची अरे संविधान बदलण्याची कुणाची टाप आहे, त्यांच्या बापाच्या काही होणार नाही काही करू. संविधान बदलण्याची अरे कुणाची टाप आहे, भीमघटनाकार तुमच्या बापाचा बाप आहे, तुमच्या बापाचा बाप आहे. संविधान बदलण्याची अरे कोणाची टाप आहे. ऐसा ही गाव तर तुम्हाला बहुत नाम हो. यांच्या मागे याच्यासाठी लागलो, यांच्याकडून माझ्या लय अपेक्षा आहे. माझ्यासारखा नाही शिष्य व्हायला आले, मी त्यांना शिष्य नाही केलं बरं नाही वापरतात नाही. कुणीतरी घेत आहे, कोण कुठेही जाते, कोण काय करतंय. अरे बाबा बाबा थांब शिष्य हे गाणी घेऊन जाईल तिकडे काय तडफड, पण एवढं पण आज मी ठाण्यामध्ये आहे. मला ज्या ज्या ठिकाणी जायचं असतं त्या त्या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं बबनराव धोंडे हे गायक असतील, गायक आहे काय, मी त्यांच्यात पोखरीकर पाहतो. खरं सांगायचं नाही, कारण मी टाळा वाजवा या गोष्टीवर एवढं चांगलं बोलून हम कर रहे ना रहे हमारी बात जरूर रहे. मी बौद्धाचार्य झालो, मी वक्ता झालो. मी बौद्धाचार्य मला काहीच येत नव्हतं. मी वक्ता झालो, मला काहीच, मी वक्ता नाही, मी प्रवचनकार नाही, मी गीतकारही नव्हतो, मी संगीतकारही नव्हतो. अतिशय सुंदर बात. अरे घटना लिहिण्या खपला तो माझा भीमराया. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. साधी गोष्ट आहे का. 7 लोकांची कमिटी होती. एक गेला बाहेर गावी, एक मिळालं त्याच्यातलं, एक म्हणलं काही दुखत होतं, पण बाबासाहेबांना डायबिटीस होती तरी बाबासाहेबांनी खुर्ची सोडली नाही. बाबासाहेब संविधान माझं कर्तव्य आहे, माझ्या समाजाला न्याय द्यायचा, देशाला न्याय द्यायचा, तर मला काही झालं. आणि तुम्हाला तेही सांगतो, त्यावेळी माईसाहेबांनी बाबासाहेबांना, माईसाहेब डॉक्टर होत्या ना, त्यावेळी ते संविधान लिहिण्याचं काम करत असताना, हिंदू कोड बिल लिहित असताना माईसाहेबांनी बाबासाहेबांना खूप, कारण बाबासाहेबांची इंग्रजी कुणाला समजायची नाही, इतकं भाजलं होतं. आणि म्हणून घटना लिहिण्या खपला तर माझा भीमराया, या देश उद्धराया आला भीमराया. घटना लिहिण्या खपला तर माझा भीमराया, या देश उद्धराया आला भीमराया, या देश उद्धराया आला भीमराया.
अरे घटनेच्या पाणी गोड वाटतंय ना, ताकद आहे ना. अरे घटनेच्या काय वाजा ना, अरे घटनेच्या पाणी, घटनेच्या पाणी भीमाची छाप आहे. घटनेच्या पाणी भीमाची छाप आहे. दुसरा कडवा, देशाच्या पायी कोण म्हणत असेल पण आम्ही बाबासाहेबांची औलाद आहे आमची. आम्ही देशाची इमान राखतो, आम्ही घटनेची इमान राखतो, बाबासाहेबांच्या विचाराशी इमान राखतो. भले किती गडतर असतील हे देशाच्या लोकांनी विसरू नये. आणि आम्ही काय पागलखान्यातून आलो नाही. वेळ आली तर तुम्हाला सगळ्यांना पागल करायचं काम हा समाज केल्याशिवाय राहणार. देशाच्या पायीक आहोत इमानी, करतील बेईमानी त्यांना पाजूर पाणी. करतील बेईमानी त्यांना पाजूर पाणी. आणि हे काय करतात नाही गे बदमाश लोक, स्टेजवर एक बोलतात आणि खाली उतरले एक माय घालतात. हो ना, हे खरं आहे. आणि मग बाबासाहेबांना आमचं खूप प्रेम आहे. बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबांचं संविधान जगात गेलं. तो अटल बिहारी एकदा बाहेर गेला. तो म्हटला आम्ही बुद्धाच्या देशात राहतो. इथं आल्यावर काय होतंय तुम्हाला? आता हा तर बोलण्याचा अख्या पंतप्रधानाचा अख्या जगात फिरतो. बुद्धाच्या देशात राहतो मोदी. ते गाणं यकीनन भीम न होते तो ये आजादी नहीं होती, तुम उनको मार देते तो आज ये आजादी नहीं होती. चलिए आइए आजादी मगर दुल्हन बनी कैसे. मेरा भीम का संविधान नहीं होता तो मोदी को गादी नहीं होती. आणि ओठातीक त्यांच्या, अरे ओठातीक त्यांच्या ओठातीक त्यांच्या पोटात पाप आहे. ओठातीक यांच्या पोटात पाप आहे. भीमघटनाकार तुमच्या, तुम्ही काही करा पुन्हा त्यांनी काय होणार. भीमघटनाकार तुमच्या बापाचा बाप आहे. ज्यांना कुणाला देशामध्ये बाबासाहेब कळले, ज्यांना कळले त्यांचा उद्धार झाला. आमचे एक व्याख्याने म्हणतात की महाराजांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून त्यांची प्रगती. काही म्हणाले म्हणतात यांना सवलती मिळाल्या ना. सवलती नाही, गटारात पडलेली माणसं स्वच्छ झाली, निर्मळ झाली, बाबासाहेबांच्या सांगलेल्या बुद्धाला शरण गेली, पवित्र झाली. आणि म्हणून आता स्वाभिमानाने थाटा माटात जगू लागली. तुम्ही बौद्ध व्हा, तुमचं जीवन सुखी होईल, तुमचाही संसार सुखी होईल. मी धोंडे सरांना त्यांची पत्नी कुठं असतील ती नाही ऐकाव. धोंडे सरांना याच्यासाठी मानतो की त्यांना जी पत्नी मिळाली त्यांची, त्या पत्नीचं कर्तव्य पत्नीने केलं. पित्याचं करवलं. मी त्या मुलीला ऍडमिशनसाठी आले, महिनाभर धडपडत होतो, माझा जीव खूप जळाला. मी म्हटलं या मुलीला ऍडमिशन मिळालं पाहिजे, नाही तर मग परत बसा आणि पहा. कारण रिक्षा चालवणारा माणूस, रिक्षा चालवणारा माणूस मुलीला इंजिनियर करतो, मुलाला इंजिनियर करतो, कॅम्प्युटर इंजिनियर करतो आणि मुलीला डॉक्टर बनवण्याचा उद्देश करतो. हे बाबासाहेबांचं स्वप्न. जर तुम्ही शिकला तर शिका, शिकलं तर टिका, नाही तर असं ते अल्पनेवारी तुमचं जीवन होईल. मलाही डॉक्टर व्हायचं होतं पण होता आलं नाही. पण मी माझ्या आयामध्ये ज्यांना ज्यांना जेवढं शक्य होईल ते मदत करण्याची मी नक्कीच. मी खूप पैसे कमवायचो, खूप रेकॉर्डिंगला भरपूर पैसे भेटतात, माझं नाव आहे भरपूर झालं. पण त्या रेकॉर्डिंग त्याला जाऊन ते आता ते आलं नाही. गीताच्या शेवटी अर्ध्या हळकुंडात पिवळे झाले बगळे, अर्ध्या हळकुंडात पिवळे झाले बगळे, अर्ध्या हळकुंडात पिवळे झाले बगळे. गौतमानुसता गौतमानुसता डोक्याला ताप आहे. भीमघटनाकार तुमच्या बापाचा बाप आहे. घटनाकार तुमच्या
संविधान बदलण्याची अरे कुणाची ताकद आहे घटनाकार तुमच्या बापाचा बाप आहे भैया साहेब आंबेडकर अमर रहे अमर रहे अमर रहे भैया साहेब आंबेडकर अमर रहे अमर रहे अमर रहे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भगवान गौतम बुद्धांचा विजय असो माता रमाईचा विजय असो माता भीमाईचा विजय असो भारतीय बौद्ध महासनेचा विजय असो माझं एवढं वेळ ऐकून घेतलं आणि त्याबद्दल आपल्या सर्वांचं संघमित्र महिला मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो इथं थांबतो आणि जास्त अभिनंदन बबन जोगळेंनी आपल्या समोर येण्याची संधी दिली आणि त्याबद्दल त्यांचाही मनपूर्वक आभार मानतो जय भीम जय साधू 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 धन्यवाद दादा बुद्ध गुरु अनंत धम्म गुरु अनंत संघ गुरु अनंत माता पिता गुरु अनंत आचार्य गुरु अनंत नति में शरणं बुद्धो में शरणं वरं एतेन सत्यवचन होतु मे जय मंगलम् नति में शरणं धम्मो में शरणं वरं एतेन सत्यवचन होतु मे जय मंगलम् नति में शरणं संघो में शरणं वरं एतेन सत्यवचन होतु मे जय मंगलम् साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो बुद्धाय जय भीम।